सांगली जिल्ह्यातल्या जत मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होतीये। दरम्यान लोकसभेच्या वेळी सुद्धा काँग्रेसचा दबदबा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं काहीसं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असतील आपण पाहूया। जत मध्ये आपण बघतोय विक्रमसिंग सावंत काँग्रेसकडून संभाव्य आमदार असतील आणि त्यांच्या पुढे जत मध्ये गोपीचंद पडळकर भाजपच्या तिकिटावर उभे होते आणि गोपीचंद पडळकरांनी एक मोठं आव्हान उभं केलं होतं, परंतु हे आव्हान मोडीत काढलं विक्रमसिंग सावंत यांनी। काँग्रेसचा हा गड होता जत तालुका आणि जत मध्ये पुन्हा एकदा विक्रमसिंग सावंत हे आता आमदार म्हणून संभाव्य आमदार म्हणून पुढे येताना दिसतात। तर गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे आमदार असून त्यांनी इथे विधानसभेची निवडणूक लढवली होती। गोपीचंद पडळकर यांचं आव्हान विक्रमसिंग सावंत यांनी मोडीत काढलेलं आहे आणि त्यामुळे आता आपण बघतोय की जत तालुक्यात विक्रमसिंग सावंत हे काँग्रेसकडून विधिमंडळामध्ये जातील अशी शक्यता आहे। एकूणच गोपीचंद पडळकरांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। दरम्यान विक्रमसिंग सावंत हे या ठिकाणी संभाव्य आमदार का असू शकतात त्याची कारण नेमकी काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, काय सांगाल या ठिकाणी गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का बसणार आहे आणि विक्रमसिंग सावंत हे या ठिकाणी संभाव्य आमदार का असू शकतात? जत विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे। जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी या ठिकाणी भाजपकडून मोठा विरोध या ठिकाणी करण्यात आला। भाजपने या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे। तर दुसरीकडे जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत विक्रम सावंत या ठिकाणी त्यांना उमेदवारी काँग्रेसने दिलेली आहे आणि भाजपमध्ये या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। त्यामुळे भाजपला या ठिकाणी मोठा फटका दिसून येणार आहे, कारण भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि बंडखोर उमेदवार भाजपचे रवी तमनगोंडा हे या जतमध्ये उभे आहेत। तर दुसरीकडे विक्रम सावंत हे काँग्रेसकडून उभे आहेत। त्यामुळे या तिहेरी लढत या जत विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे आणि या भाजपच्या बंडखोरीचा फायदा पुन्हा विक्रम सावंत यांना होणार आहे, कारण का ते विद्यमान काँग्रेसचे आमदारसुद्धा आहेत आणि तेच या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे।